नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे बुधवार आणि तारीख आहे 15 एप्रिल 2026 आणि वाजलेले आहेत 10:50 झालेले आहेत आणि जस्ट फ्रेश झालो. तसं तर उठलो होतो 8 वाजता, व्हिडिओ एडिट केली, झोपलो प्रोड्युसिंगला टाकून, पुन्हा उठलो 9:30 वाजता, मग व्हिडिओ अपलोडिंगला टाकली, थंबनेल टायटल सर्व एडिट केलं आणि आता जस्ट फ्रेश होऊन बसलो आहे. जर तुम्ही मागचा व्लॉग नसेल बघितला तर नक्कीच बघा. भाडोलीला आपण यात्रेला गेलो होतो, तर यात्रा दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे थोडीफार आणि ती दाखवलेली आहे मागच्या व्लॉगमध्ये, या अगोदर येणाऱ्या व्लॉगमध्ये. तर आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आता मी काय करणार आहे, थोडे व्लॉग्स बघतो आणि होपफुली झोपलो नाही पाहिजे, कारण की मी रोजच झोपतो व्लॉग वगैरे बघून आणि मग पुन्हा उठतो जेवायला आणि पुन्हा झोपून जातो जर कुठे जायचं नसेल तर. चला पिऊया ब्लॅक कॉफी आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. ब्लॅक कॉफी पिऊया आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. आज जेवणामध्ये आहे चिकनची भाजी आणि राईस. व्लॉग्स बघितले, जेवलो, झोपलो, आता जस्ट फ्रेश झालो आणि आता निघालो आहे पालघरला जाण्यासाठी. थोडं काम आहे, तर चला फटाफट पालघरला जाऊया आणि मग बघूया पुढे काय होते. बाईक घेऊन आलो जस्ट अमोलकडे जाऊन. अमोल तर बाहेर होता, बाईकची चावी घेतली, बाईक घेतली, आलो. आता बाईक घेऊया आणि पालघरला जाऊया फिरायला. पालघरला कोण जाते फिरायला, कामासाठी चाललो आहे. 5 वाजलेले आहेत आणि अजून पण मी पालघरमध्येच आहे. मला तरी वाटत नाही की मी लवकर घरी जाईल, म्हणजे आज क्रिकेट खेळायला जाणं टाळावं लागेल. आज नाही तर उद्या जाऊ. आणि अमोलची गाडी घेऊन आलो आहे. पालघरला आलो होतो, म्हटलं स्टोन ओव्हनला जाऊन थोडंफार खातो. तसं तर पालघरमध्ये जास्त करून नॉनव्हेज कॅफेज मिळत नाही, तर तिथेच आलेलो. आता झुडिओमध्ये जातो, बघतो काय आहे का नवीन आणि मग घरी. गेलो होतो झुडिओला पण काय नाही आवडलं, मग आता गाडी काढली आणि चाललो घरी. गाडी आहे तर फिरून घ्यायचं मस्त, मन शांत होते. आणि बोईसरला आलेलो होतो, म्हणजे बोईसरला आलेलो हे बघा पार्सल घ्यायला. आता पार्सल घेतलेलं आहे आणि घरी चाललेलो आहे. मस्त वातावरण आहे बाहेरचं. घरामध्ये गरम होते पण बाहेर वातावरण एक नंबर. काल रात्रीची थंडी लागत होती, जसा वाघोबा घाट चढायला चालू केलं तशी थंडी गायब. म्हणजे फक्त डोंगराच्या त्या साईडला थंडी होती, या बाजूला काय नाही. आणि बघा ऑलमोस्ट सनसेट झालेला आहे आणि व्ह्यू अप्रतिम. जर बीचवर असतो तर अजून खतरनाक सनसेट बघायला भेटले असता. तर नक्कीच प्रयत्न करू एक दिवस बीचवर जाण्याचा. आता पहिले घरी जाऊया. आजची व्हिडिओ अजूनपर्यंत एक पोस्ट नाही झालेली मिळत रील शॉर्ट मध्ये, तर काहीतरी विचार करू आणि रील पोस्ट करू पहिले. आणि ब्लॉग तर आपला चालूच आहे आणि चालूच राहणार आहे. 7:30 वाजलेले आहेत, जस्ट घरी आलेलो आणि आता चाललोय पालघरला भाविक सोबत. कारण की चिनू काल बोलला होता मला की पालघरला जायचं आहे. आता कशासाठी जायचं आहे ते तुम्हाला पुढे जाऊन सांगतो, नाही दाखवतो. चला फटाफट निघूया. पहिले अमोलकडे बाईक ठेवू, मग भाविक मला तिथून पिक करेल आणि मग भाविक सोबत जाऊया पालघरला. 8 वाजायला 5 मिनिटं आहेत आणि आता निघालोय पालघरला जायला. पालघरला जाऊ, चिनू थांबलेला आहे, मी आणि भाविक चालल्यात. आता कुठे चालल्यात सांगतो पुढे, थांबा, वेट अँड वॉच. बघा तुम्हाला बोर्ड वरून माहितीच पडलं असेल आम्ही कुठे आल्यात. आणि इथे बघा कोण कोण आहेत. ओ माय गॉड, चिन्मय पाटील ओजी. अरे कॅमेरामॅन आदू के साथ न्यूट. हे मेकअप कर, मेकअप कर, मेकअप कर, मेकअप कर. चिन्मय पाटील, चिन्मय पाटील ब्रँड एम्बेसेडर. एलपी गॅस वाला, एलपी गॅस. फुल बिहाइंड द सीन चिन्मय पाटीलच्या शूटची. हे तो शर्ट घाल ना, गण्याने घातलेला तो कुठे गेला. हे गण्याचा शर्ट दे. हे योगे गण्याचा शर्ट घे, गण्याला राग येतो. गण्याचा शर्ट. आता तुम्हाला सांगतो गण्या कोण आहे. हा बघा, हा गण्या आहे.
खरं म्हणजे मी याचं शूट नाही बघायला आलेलो, खरं म्हणजे ग्रिल वडापाव खावणार होता साईश, त्यासाठी आलेलो. कारण की आपल्याला माहित आहे ना कुठे खायला देतात तिथे आपण जातो. ग्रिल वडापाव हे ग्रिलच्या मागे बनतात, आपली ती वेल्डिंग मारतात ना ग्रिल, त्याच्या मागे अरे ह्याची ग्रिल, खिडकीची ग्रिल, ग्रिल त्याच्यावर बनवले. नाही मस्तीचा विषय आहे. आता तुम्हाला काय सांगू कसे बनवतात. आता नक्कीच कोणी असं स्पॉन्सर केले ग्रिल वडापाव खायला तर आपण नक्कीच व्हिडिओ दाखवू कसे बनवतात आणि कसे नाही. चला घ्या वडेपाव गरम भावा घेतो. आधी खायचं, हे नंतर ब्लॉग मिंग नाही खाण्याच्या टायमाला. खा तू खा, दाखव टेस्ट कशी आहे सांग. कशी टेस्ट आहे. रेडी मित्रांनो, साईशने खाल्लेला आहे पण त्याने काय सांगितलेलं आहे गरम होता वडापाव. आता आपण खाऊ आणि तुम्हाला सांगू कसं. वडा तर गरम आहे पण टेस्ट चांगली. खालो पटापट वडापाव. मित्रा पटापट ना खायचा, फुकटचा आहे म्हणून मी आलेलो खातो. परत दुसरा काय मागवला मग? अरे रे मग म्हणून फास्ट खायचं, दुसरं काय मागवलं ना भेट लावू पाहिजे खायला. माझ्यासारखा बसला इकडे. आधी चिनू सांगत होता वडापाव कडक काय, त्याला आकडी आलेली, आता काय सांगू द्या. कुपोषित झालाय तो वडा. भावना फिर भी भावना है, चाहे कौरव के शिखर पे हो, देवता फिर भी देवता है, चाहे कुएं के अंदर है माँ. ए चिन्नू तेरे को भावना बोलताय. काय इकडे बघ ना, इकडे बघ हे मित्रा, इकडे बघ गोल फिर. कोका कोलाचा ब्रँड अँबॅसेडर चिन्मय पाटील. हे वळला मागे वळला. खतरनाक फोटोशूट चिन्मय पाटील. आणि इथे टी शर्ट घेतलेला आहे. हे काय बार्टर केला है, बार्टर. इसके में डैश रसगुल्ला, ये हमारे बीच की बात. मित्रांनो बघा, खरंच टी शर्ट भेटलेला आहे. चल साईश भेटूया. चल भावा, उद्या परत ये. टाइमपास होत नाही माझा इकडे, कंटाळा येतो म्हणून मला. तू मला घरी घ्यायला येत जा, मी येतो. सकाळी मी 9ला येतो इकडे रोज. सकाळी एवढ्या लवकर नाही येऊ शकत. मग 11ला येऊ ना आपण. चल बाय. 10 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत आणि आता मी पण निघालोय. आता चिनू पण पुढे निघालाय. चिनूने तर व्हिडिओ बनवलीच, आता झटकेपट एक स्क्रिप्ट आली मनात तर मी पण बनवून टाकली. ती तुम्हाला इंस्टाग्रामवरच बघायला भेटेल आणि युट्यूब शॉर्टवर पण. आता चाललोय घरी कारण की उद्या आहे गुरुवार आणि 12च्या पहिले जाऊन आपल्याला जेवायचं आहे. आता पुढे बघूया चिन्मय पाटील काय पार्टी वगैरे देत असेल तर ते खाऊ, नाहीतर सरळ घरी जाऊ. चिन्मय पाटील आणि आदित्य भेटलेला आहे. चिन्मय कुठे जायचं खायला? बघा आम्ही तुम्हाला बोललो ना चिनू काय खावडवणार नाही. नको खाऊ दे, आता पहिल्यांदा तू बोलले असता खावडवतो तर खाल्ले असतं. जाऊ दे, काय खायचं भाऊ बोल तू. आज जेवणामध्ये चिकनची भाजी, हाफ फ्राय आणि चपाती. तर आजचा व्लॉग इथेच एंड करूया. 10 वाजून 40 मिनिटं झालेले आहेत, जेवण झालेलं आहे. आणि बघा सकाळपासून संध्याकाळीपर्यंत काहीच व्लॉग नव्हता झाला, पण संध्याकाळी जो व्लॉग झाला तो तुम्ही बघितलाच असेल. तर होप करतो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.